आदरणीय व्यासपीठ, माझे शिक्षक सहकारी आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 26 नोव्हेंबर संविधान दिन मोठ्याच अभिमानाने साजरा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या दिवशी 1949 साली भारताचे संविधान स्वीकारण्यात आले आणि आपल्या लोकशाहीचा पाया भक्कम झाला. आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. पण स्वातंत्र्यानंतर देशासमोर सर्वात मोठी समस्या होती, कारण भारत देश हा वेगवेगळ्या परंपरा, पंथ, जाती, भाषा, वेगवेगळे राजे, संस्थान यांनी नटलेला होता. देश एकत्र ठेवण्यासाठी स्पष्ट कायदे नव्हते. नागरिकांचे हक्क व कर्तव्य निश्चित नव्हती. म्हणून देशाला एक मार्गदर्शक ग्रंथ, नियम, कायदे आणि एक दिशा देणारे संविधान आवश्यक होते. त्यासाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. संविधान सभेत अनेक तज्ज्ञ उपस्थित होते, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात का आली? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कायद्याचे सखोल ज्ञान होते, सामाजिक न्यायाविषयी असलेली खोल भूमिका, त्याचबरोबर देशातील सर्व वर्गाचा समान विचार करणारा दृष्टिकोन त्यांच्याकडे होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राज्यघटनेचा सखोल अभ्यास होता. या सर्व गुणांमुळे 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ही भारताच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची घटना होती. या मसुदा समितीत एकूण 7 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष, दुसरे सदस्य होते के.एम. मुन्शी, तिसरे अल्लाडी कृष्णस्वामी अय्यर, चौथे गोपाल स्वामी अय्यंगार, पाचवे बी.एल. मित्तर, सहावे एन. माधवराव, सातवे सय्यद मोहम्मद सादुल्ला. हे 6 सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिले गेलेले आहेत, परंतु काही ना काही कारणास्तव त्यातले एक सदस्य या समितीतून बाहेर पडलेले आहेत. एक सदस्याने राजीनामा दिला, तर एका सदस्याने निवृत्ती घेतली. एक सदस्याचा अकाली मृत्यू झाला, तर एक सदस्य सक्रिय राजकारणात असल्यामुळे ते या समितीतून बाहेर पडलेले आहे. एक सदस्य नेहमी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे ते या समितीतून बाहेर पडलेले आहे. असं काही ना काही कारणास्तव सर्व 6 सदस्य त्याच्यातून बाहेर पडलेले आहे आणि सर्वस्वी एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती हे संविधान लिहिण्याची जबाबदारी येऊन पडलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जबाबदारी अतिशय सक्षमपणे पेललेली आहे. त्यांना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागलेले आहे. अत्यंत जिद्दीने त्यांनी हे संविधान लिहिण्याचं काम केलेलं आहे. त्यासाठी त्यांना दररोज 14 ते 16 तास अभ्यास आणि लेखन करावं लागलेलं आहे. जगातील 60हून अधिक राज्यघटनांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. प्रत्येक कलम, प्रत्येक शब्दावरती सखोल त्यांनी विचार केलेला आहे आणि देशातील सर्वात दुर्बलमधल्या दुर्बल घटकांचा विचार करून त्यांना विशेष अधिकार कसे देता येईल, विशेष हक्क कसे देता येईल यावरती त्यांनी विचार करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या संविधानात केलेला आहे. शेवटचा मसुदा तयार करण्यासाठी बाबासाहेबांचे आरोग्य इतके खालावले होते, परंतु त्यांनी आपले आरोग्य बाजूला ठेवून अतोनात अविरत असं श्रम केलेलं आहे आणि शेवटी भारताचे संविधान लिहून झाल्यानंतर भारतातील संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचं आपल्या इतिहासात नाव अजरामर झालेलं आहे. आपल्या भारतीय संविधानात भारत हा देश इतका विविधतेने नटलेला देश होता. त्यात शेकडो जाती होत्या, अनेक धर्म होते. हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी असे अनेक धर्म आपल्या भारत देशात आहे. त्याचबरोबर हजारो बोली आहेत, 22हून अधिक भाषा, अधिकृत भाषा आहेत
आणि या सर्वांचा सन्मान राखत भारताचे संविधान तयार करण्यात आले. युनिटी ऑफ डायव्हर्सिटी हे संविधानाचे मूळ तत्व ठरलेले आहेत. या संविधानात एकूण 22 भाग आहेत, 395 कलमे आहेत आणि 8 अनुसूची आहे. 26 जानेवारी 1950 साली हे संविधान लागू झालेलं आहे. या संविधानात अनेक त्यानंतर सुधारणा केल्या गेलेल्या आहेत. एकूण कलमांची संख्या आज जर पाहिलं तर 450हून अधिक कलम झालेले आहेत आणि अनुसूची एकूण 12 झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या संविधानात जशी गरज पडेल तशी त्यात सुधारणा करण्याची सुद्धा आपण तरतूद असल्यामुळे आपण वारंवार वेळेनुसार ती सुधारणा केली जात असते. संविधानातील मूळ तत्व काय आहे? कारण आज जगभरामध्ये भारतातील संविधान हे सर्वश्रेष्ठ का ठरलेलं आहे? कारण त्यामागचं खूप काही तत्व आहे, खूप काही मूल्य असे आहेत की त्यामुळे आपला भारत देशातील जे संविधान आहे ते जगभरात प्रसिद्ध झालेलं आहे. सर्वात मोठी लोकशाही म्हणून गौरवलेलं आहे. आणि आज 75 वर्षानंतरही भारत एक संघ टिकून राहिला. त्यामागचं एकच कारण आहे, म्हणजे भारताचं संविधान मजबूत असल्यामुळे. पहिलं तत्व जे आहे ते म्हणजे सार्वभौमत्व. देश हा सर्वोच्च मानला गेलेला आहे. दुसरं आहे लोकशाही, जनता ही सत्ता आहे. तिसरं धर्मनिरपेक्षता, सर्व धर्मांना समान मान देण्याचं आपलं संविधान सांगतं. त्याचबरोबर समतावादी मूल्य म्हणजे समानता आणि सामाजिक न्याय हे मूल्य आपल्याला संविधान देतं. त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता हा नागरिकांचा मेन पाया आहे, बेस आहे. आणि आपल्याला मूलभूत हक्क काही मूल्य किंवा हक्क आपल्याला हे संविधान देतं. ते म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं देतं. त्याचबरोबर मूळ जे अधिकार आहेत त्यात शिक्षणाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की शिक्षण हे मूळ अधिकार आहे. जसं अन्न वस्त्र निवारा हे जसं मूळ गरज आहे माणसाची, तसं शिक्षण हा मूलभूत हक्क या संविधानात दिलेला आहे. त्याचबरोबर न्याय मागण्याचा अधिकार किंवा हक्क, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे हे हक्क आपलं संविधान आपल्याला देते. त्याचबरोबर पुढचं कर्तव्य आहे ते म्हणजे मूलभूत कर्तव्य. देशहिताचं पालन प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. सर्वात अगोदर आपला देश, त्यानंतर आपला आपण स्वतः हे आपलं संविधान आपल्याला सांगते. आणि कायद्यापूर्वी पुढे सर्व समान आहेत हे संविधान आपल्याला सांगते आहे. या संविधानाची जी प्रस्तावना आहे, प्रिएम्बल, ते संपूर्ण एक वाक्यात आपली प्रस्तावना दिलेली आहे. ती प्रस्तावना सुद्धा अतिशय संपूर्ण जगभरात प्रसिद्ध झालेली अशी ही प्रस्तावना आहे. त्या प्रस्तावनेची सुरुवात कशी आहे? वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे भारताचे संविधान हे जनतेने स्वतःसाठी तयार केलेले आहे. आणि भारत देश हा जो आहे हा लोकांसाठी तयार केलेले राज्य, आपला देश हा लोकशाही सर्वात मोठी असलेला असा हा आपला देश आहे. प्रस्तावनेतील मुख्य मुद्दा आपण बघूया. पहिला म्हणजे सार्वभौम, भारत हा कोणाच्याही नियंत्रणाखाली नाही. दुसरा सोशलिस्ट म्हणजे समाजवादी, संपत्तीचे वाटप, न्याय, गरीब आणि वंचितांना संरक्षण हा समाजवादी मूल्य आहे. तिसरं धर्मनिरपेक्ष, कोणत्याही समाजाला उच्च दर्जा नाही, सर्व धर्म समान. चौथं लोकशाही, जनतेच्या मतावर चालणारी सत्ता आपल्या देशात आहे. त्याचबरोबर प्रजासत्ताक, म्हणजे इथं राजा नाही तर इथं जनतेचं राज्य आहे. जनतेने निवडून दिलेला, जनतेने मत देऊन आपला जो प्रतिनिधी निवडलेला आहे तो आपल्या देशाचा राज्यकारभार चालवणार आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य कसलं देत आहे आपलं संविधान? तर विचार करण्याचं स्वातंत्र्य देत आहे, अभिव्यक्ती व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य देत आहे. त्याचबरोबर श्रद्धा आणि उपासना करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा आपलं संविधान आपल्याला देत आहे. त्याचबरोबर इक्वॅलिटी म्हणजे समानता, सर्वांना समान संधी आपलं संविधान देत आहे. त्याचबरोबर बंधुता म्हणजे भाईचारा जे आहे, राष्ट्राची एकता टिकवण्यासाठी बंधुता हे महत्त्वाचं तत्व, महत्त्वाचं मूल्य आपल्याला संविधान देत आहे.
संविधान आपल्याला माहिती आहे की संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अविरत आणि अथक असं परिश्रम केलेला आहे. परंतु हे लिहिण्यासाठी त्यांना 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागलेले आहे. संविधानाची जबाबदारी लिहिण्याची जबाबदारी त्यांना जेव्हा दिली गेलेली आहे, त्यानंतर ते तयार झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 साली ते स्वीकारलं गेलेलं आहे आणि 26 जानेवारी 1950 साली ते अंमलात आणलं गेलेलं आहे. भारताचे संविधान हे केवळ पुस्तकच नाही, तर भारताचा आत्मा आहे. भारताची जी लोकशाही आहे त्याचा आत्मा हे आपलं संविधान आहे. भारताचा राष्ट्रीय ग्रंथ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करताना अथक श्रम, चिंतन, मनन आणि त्यातून निर्माण झालेली लोकशाही ही आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते आहे. त्यामुळे आपण या संविधानातील प्रत्येक मूल्य जाणून घेऊया आणि प्रत्येक अधिकाराचा वापर करून आपली लोकशाही मजबूत करूया. चला तर मग विद्यार्थ्यांनो, संविधानातील मूल्य, समता, बंधुता आणि न्याय हे प्रत्यक्ष कृतीत आपण आणूया, अंगीकारूया आणि संविधान जपण्याचा आपण निर्धार करूया. संयोजकांनी मला इथं